साथियों, आज इथे बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने बेधक्का आंदोलन करत आहे. त्याच्याकडे आपली 3 चरणमध्ये आंदोलन केले. आजचा आमचा तिसरा चरण आहे. पहिला आम्ही जो होता कॅन्डलचा गेलो होता आम्ही लाटेन मराठी आणि नंतर तिचा पुन्हा चलावा आणि आज आमचा बेधक्का आहे. तिन्ही पण जी आंदोलन हे आपली मूलभूत गरजा आहे. आपण जे लोक आहे सामान्य लोक आहेत हे मूलभूत गरजा आपली ही जी सरकार आहे केंद्र सरकारने आपल्या मूलभूत गरजांवर त्यांनी बिलकुल हल्ला केलेला आहे की म्हणजे सामान्य आदमी हे जे आम्ही जगूच शकत नाही त्यांनी आम्हाला इतकं म्हणजे त्रस्त करून ठेवलेलं आहे. त्यांनी गॅस सिलेंडरचे दर इतके वाढवून दिले की म्हणजे आम्ही घेणार कसं म्हणजे घ्यायला गेलो तरी आमचे नंबर लागत नाही म्हणजे घेतलं करायचं काय त्याच्यावर पण होतं. आणि तुम्ही बघत आहे की इलेक्ट्रिक म्हणजे जे लावलेले आहेत आणि मीटर ते मीटरचे दर किती वाढत चाललेले आहेत. म्हणजे नेमकी आम्ही बिल भरायचं तर कुठून म्हणजे एक तर बेरोजगारी आहे नोकऱ्या नाही आहे पैसा कुठून आणणार आहे म्हणजे यांना आम्हाला लाईट पण द्यायची नाही आहे आम्हाला गॅस पण द्यायचं नाही. आता आम्हाला ते म्हणते की तुम्ही पेट्रोल पण कमी वापरा. सरळ सरळ जो आपले प्रधानमंत्री आहे त्याने काय म्हटलं आहे की तुम्ही पेट्रोल कुठेही विदेश दौरा करू नका कुठे जास्त फिरू नका कारण की पेट्रोलचे दर वाढणार म्हणजे तुम्ही जपून वापरा जपा. ते स्वतः त्यांनी वापरत तर स्वतः विदेश दौऱ्यात का बरे गेले. पहिले स्वतः इम्प्लिमेंट करावं त्यांनी नंतर सामान्य जनतेला म्हणा पहिले स्वतःला सांगा ना तुम्ही स्वतःला काहीच सांगायचं नाही दुसऱ्यांकडनंच करून घ्यायचं आहे का. स्वतः तुम्हीच गेले तिकडे कशाला गेले तुम्ही विदेशामध्ये एवढा खर्च करून तिकडून आल्यावर तुम्ही सामान्य जनतेसाठी काय केले. आपल्या भारतासाठी कोणती रणनीती तुम्ही सांगितले का कोणत्या मीडियाला नाही सांगितलं. तुम्ही तिथे जाऊन आमची मीडियावाले काय करत मेलोडी किती चॉकलेटी आहे हे करायला गेले होते का तुम्ही तिथे विदेशामध्ये. आणि आम्हाला काय म्हणतात तुम्ही की पेट्रोल वापरू नका खायचं तेल वापरू नका. ही जी सरकार आहे ही आमच्या सगळ्या बहुजनांच्या जीवावर उठलेली आहे. म्हणून बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आम्ही हे आंदोलन करत आहोत आणि हे आंदोलन आम्ही सक्सेस करणार आहोत. आम्ही ह्या सध्याच्या जे केंद्र सरकार यांना ही चुनौती देतो बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने की तुम्ही सांभाळून राहा. आम्हाला तुम्ही जेवढं हलक्यात झालं ना हलक्यात घेऊ नका. ही तुमची चुनौती आहे की बहुजन मुक्ती पार्टी आज गाडीला धक्का मारला उद्या तुमच्या सरकारला धक्का मारल्याशिवाय राहणार नाही हे इथे आम्ही तुम्हाला सांगितलं. आणि बहुजन मुक्ती पार्टीचा बहुजन मुक्ती पार्टीचा बहुजन मुक्ती पार्टीचा